नमस्कार. चतुर्थ पद्यपाठ भावेन भावः क्रियया क्रिया या पाठातील 5वे सुभाषित आज आपण पाहणार आहोत. चिंतनीया हि विपदा मादावेव प्रतिक्रिया न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. या सुभाषितामध्ये प्रथम ओळीमध्ये विपदाम अधिक आदौ अधिक एव अधिक एव अशा प्रकारचा संधी आहे. या सुभाषितामध्ये आपल्याला आपत्ती व्यवस्थापनातील एक तत्व सांगितले आहे. ते म्हणजे खरोखर ही हे पादपूर्ण अव्यय आहे. खरोखर विपदाम संकटांच्या बाबतीत प्रतिक्रिया उपाययोजना आदौ एव अगोदरच चिंतनीया विचार करून ठेवायची असते. एखादं संकट आलं तर त्याला आपण कसा प्रतिकार करणार आहोत, त्या संकटावर कशी मात करणार आहोत, संकटाचा जो आघात होणार आहे त्यापासून स्वतःला कसे किती वाचवणार आहोत आणि संकटाच्या आघातांवर आपण कोणत्या प्रकारे उपाययोजना करून त्यातून बाहेर पडणार आहोत, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण अगोदरच केला पाहिजे. न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे. याचं कारण जेव्हा प्रदीप्ते गृहे घराला आग लागलेली आहे, वह्निना घर आगीने पेटत आहे, त्यावेळी कूपखननं विहीर खणायला घेणे न युक्तम योग्य नाही. घराला आग लागली आहे, आग विझवण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे आणि हे पाणी आता कुठून मिळणार, तर विहीर खणूया. आणि ती विहीर खणणार कधी आणि तिला पाणी लागणार कधी, ते पाणी वापरून घराची आग विझवणार कधी, तोपर्यंत घर आगीने भस्मसात होऊन गेलेलं असणार. आणि म्हणून जर एखाद्या संकटाचा आपल्याला प्रतिकार करायचा असेल तर ते संकट आल्यानंतर बघू, मग उपाय शोधू, अशी वृत्ती योग्य नाही. अगोदरच काय संकट येऊ शकेल याचा अंदाज बांधला पाहिजे आणि त्याच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो याचाही विचार करून ठेवला पाहिजे. या श्लोकामध्ये चिंतनीया हे कर्मणी विद्यार्थ धातुसाधित विशेषणाचं रूप आहे. ही अशी धातुसाधित विशेषणाची रूपे कृदंत असतात. या श्लोकामध्ये प्रदीप्ते गृहे हे दोन शब्द सती सप्तमीमध्ये आहेत. त्यामुळे ही सती सप्तमीची वाक्यरचना आहे. सरळ अर्थ असा होईल, खरोखर संकटांच्या बाबतीत उपाययोजना अगोदरच विचार करून ठेवली पाहिजे. आगीने घर पेटत असताना विहीर खणणे योग्य नाही. श्लोक क्रमांक 6. गतेति वयसि ग्राह्या विद्या सर्वात्मना बुधैः यद्यपि स्यान्न फलदा सुलभा सान्यजन्मनी. या सुभाषितामध्ये प्रथम पंक्तीमध्ये गतेति, गते अधिक अपि असा संधी आहे. पूर्वरूप संधी किंवा अवग्रह संधी असं आपण त्याला म्हणू. दुसऱ्या ओळीमध्ये यद्यपि, यदि अधिक अपि असा संधी आहे. स्यान्न, त्यात अधिक न, तचा न झाला आहे. सान्य जन्मनी
सा अधिक अन्य जन्मनी इथे अ दाखवण्यासाठी अवग्रह काढला आहे. या सुभाषितामध्ये गतेपि वयसी हे शब्द सती सप्तमी मध्ये आहे, म्हणून ही सती सप्तमीची रचना आहे. अर्थ कसा होईल? जरी वय गेलं तरी, वयस असा सकारांत शब्द आहे नपुंसकलिंगी, अर्थ वय, त्याचे सप्तमीचं एकवचन. वय निघून गेलं म्हणजे योग्य वय उलटून गेलं तरी सुद्धा ग्राह्या विद्या ग्रहण करावी, नवीन नवीन विद्या अवश्य शिकून घ्याव्या, किंवा ज्या विद्येचं आपल्याला आकर्षण होतं परंतु काही कारणामुळे आपण बालपणी किंवा तरुणपणी ती विद्या शिकू शकलो नाही अशी खंत प्रौढ वयात वाटत असेल, त्यांनी आपलं वय उलटून गेलेलं आहे असं वाटलं तरी सुद्धा ती विद्या अवश्य ग्रहण करावी, अवश्य शिकून घ्यावी. कशी शिकून घ्यावी? सर्वात एकाग्रपणे मनापासून ही विद्या बुधैही, शहाण्या माणसांनी, जाणत्या माणसांनी विद्या शिकून घ्यावी. असा विचार करू नये की आता माझं वय उलटून गेलंय, मला ही विद्या शिकण्याचा काय उपयोग, असा विचार करू नये. का करू नये? त्याचं कारण दुसऱ्या ओळीमध्ये, यद्यपि त्यात न फलदा. तुम्हाला असं वाटलं की जरी ही विद्या या जन्मामध्ये किंवा आताच्या उरलेल्या आयुष्यामध्ये फलदा होणार नाही. विद्या फलदा होते म्हणजे काय? तर विद्येचं ग्रहण केल्यामुळे आपल्याला अपेक्षित असलेलं फळ आपल्याला मिळतं. अपेक्षित असलेलं काय फळ असतं? एखादी विद्या आपण का ग्रहण करतो? तर साधारणपणे या आयुष्यामध्ये आपल्याला धन, कीर्ती या सगळ्या गोष्टींची आवड असते आणि ती मिळावी म्हणून आपण विद्या ग्रहण करत असतो. त्या विद्येमुळे आपल्याला पैसा मिळावा, त्या विद्येमुळे आपली प्रसिद्धी व्हावी, कीर्ती व्हावी अशी आपली इच्छा असते. कदाचित ती विद्या ग्रहण करण्यासाठी पुरेसं आयुष्य आता शिल्लक नाहीये, कारण वय उलटून गेलंय. तर ही विद्या आता आपल्याला काय फळ देणार? असा विचार आपल्या मनात येऊ शकतो. पण असे असले तरी सुद्धा विद्या शिकावी असा आग्रह सुभाषितकार धरतो. त्याचं कारण सुलभा सा अन्य जन्मनी. आत्ता विद्या शिकायला सुरुवात केली आहे, विद्या शिकून झाली, ग्रहण करून झाली, परंतु त्याचं फळ मिळालं नाहीये, तरी सुद्धा ती शिकून घ्यावी. याचं कारण हा जन्म संपला तरी पुढच्या जन्मामध्ये सा सुलभा ती सहज प्राप्त होते, किंबहुना ती सूक्ष्म रूपाने या नव्या जन्मामध्ये आपल्या बरोबरच आलेली असते आणि म्हणून या नव्या जन्मामध्ये त्या विद्येचं फळ मिळणं फारच सोपं होतं. आपल्या संस्कृतीमध्ये अशी अनेक उदाहरणं आढळतात जिथे आपण पूर्वजन्मीचे संस्कार असा उल्लेख करतो. म्हणजेच काय? एखादी व्यक्ती एखाद्या कौशल्यामध्ये, एखाद्या विद्येमध्ये, एखाद्या गुणाने बालपणापासूनच भूषणावह ठरत असली तर त्या व्यक्तीकडे पूर्वजन्मीचे संस्कार आहे असं मानलं जातं. म्हणजे पूर्वजन्मी शिकलेली विद्या या जन्मी त्यांना सुलभ ठरलेली आहे असे आढळून येते. अनेक दैवी गुण असतात. उदाहरणार्थ लता मंगेशकर यांचा दिव्य आवाज किंवा सचिन तेंडुलकर यांनी आपल्या क्रिकेट खेळामध्ये दाखवलेलं कौशल्य, या सगळ्या गोष्टी जणू काही त्यांना पूर्वजन्मीचे संस्कार म्हणून मिळालेले आहेत असं म्हटलं जातं. आणि हे आपल्याला या सुभाषितामध्ये आढळून येतं की सुभाषितकारांनी आपल्याला हीच सूचना दिली आहे की वय उलटून गेलं म्हणून आता विद्येचा काय उपयोग असा विचार करता कामा नये. विद्या ही आपल्याला अवश्य फल देणारी असते आणि म्हणून भावार्थ कसा होईल?
वय उलटून गेलं तरी सुद्धा जाणत्या माणसांनी एकाग्रपणे मनापासून विद्या ग्रहण करावी. जरी या जन्मामध्ये ती फळ देणारी ठरली नाही तरी सुद्धा ती पुढच्या जन्मांमध्ये सहज प्राप्त होते आणि अवश्य फळ देते.